मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं मार्क्सवादी पक्षाची विस्तारित बैठक आज अकोले या ठिकाणी मार्क्सवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये पार पडली। अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर या अशा विविध तालुक्यातून मार्क्सवादी पक्षाचे सर्व नेते, त्याचबरोबर CITUच्या सर्व जनसंघटनांचे नेते यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते। आजची ही बैठक 24 फेब्रुवारीपासून राजूर या ठिकाणावरून निधर्नेश्वर या ठिकाणापर्यंत जो काही गेलेला शेतकऱ्यांचा, कामगारांचा लॉंग मार्च आहे, या लॉंग मार्चमध्ये ज्या मागण्या मान्य झाल्या, या मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये आजच्या या कार्यशाळेमध्ये बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। यामध्ये प्रामुख्यानं भंडारदरा धरणाचं पाणी तिथल्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी मिळालं पाहिजे। भंडारदरा धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, मोबदल्यात पोटखराब्याच्या जमिनी त्यांना मिळाल्या, त्या त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे। त्याचबरोबर वनजमिनीचा मुद्दा असेल, हिरड्याच्या हमीभावाचा मुद्दा असेल, वन्य प्राण्यांचा मुद्दा असेल, त्याचबरोबर CITUच्या ज्या कामगार संघटना आहेत, आहार कर्मचारी, अर्धवेळ श्रीपरिचार, आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी या सर्व संघटनांच्या ज्या मागण्या मान्य झाल्या, त्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये, गावागावात, प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा दौरे काढून शेतकऱ्यांचे, कामगारांचे मेळावे घेऊन या मान्य झालेल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये करण्यात आला।